चला तुम्हाला खाल देतो मी. ₹4,00,000 यावर 30% मिळतील ना? देणार देणार, पण आज नाही, उद्या. उद्या का? उद्या का? आपण नेहमी एका दिवसातच ट्रान्झॅक्शन करतो ना साहेब. त्यावेळेला तुमची अमाऊंट छोटी होती म्हणून. हो, पण तुम्हीच म्हणालात मोठी अमाऊंट आणा, म्हणून मी आणली. हो साहेब, ज्या दिवशी तुम्ही मोठी अमाऊंट घेणार त्याच दिवशी तुम्हाला पैसे मिळतील असं मी कधी म्हणालो? हे बघा, एकदा फसलोय मी, मला पुन्हा फसायचं नाहीये. अहो साहेब, फसवणारा मी नाहीये, तो फसवा श्रीकांत आहे. एक नंबरचा चोर आहे तो. अहो मार्केटमध्ये त्याचं नाव खराब आहे, माझं नाही. साहेब मी का फसवेन तुम्हाला? हा माझा बिझनेस आहे आणि बिझनेस मध्ये मी अजिबात बेईमानी करत नाही. रोजी रोटी शपथ खरं. साहेब माझ्या सगळ्या डिटेल्स तुमच्याकडे आहेत ना? आहेत ना? तुम्ही एक काम करा, तुम्ही हे माझं लायसन ठेवा. ठेवा ठेवा, हो ठेवा. हो, जर मी उद्या संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर हे लायसन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जमा करायचं. पण तुम्हाला समजत का नाहीये? मला हे पैसे आज रात्रीच परत द्यायचे आहेत. साहेब मी तेच सांगतोय तुम्हाला, एक दिवस थांबवा ना त्यांना. 30% व्याज देतो मी, 30%. अहो 24 तास थांबवा पार्टीला. तेवढं मोठं रॉकेट सायन्स नाहीये. ठीक आहे, पण जर हे पैसे मला उद्या नाही मिळाले तर मी तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझी तक्रार करा. रितसर अगदी. हा ठीक आहे, उद्या संध्याकाळी. 30% व्याज कन्फर्म. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी असताना. चला येतो. ओके ओके. काय आहे? एवढं चिडायला काय झालं? कुठेस तू? झाल्या का सगळ्या टेस्ट? चालू आहेत. मग आहेस कुठे आता? खाली आलो. तू ईश्वर काकांना सोडून का खाली गेलायस? ते हरवले वगैरे म्हणजे त्यांना काही झालं तर? अनिश, ईश्वर काकाला खूप वेळ लागणार आहे आणि तेवढं कळतं मला. मी माझा नंबर देऊन आलोय, तो डॉक्टरांसमोर बसलाय. त्याचं झालं की फोन करतील मला ते. बर ठीक आहे. आणि काल तू ऑफिसला का नव्हता गेलास? का? काय झालं? तुझ्या ऑफिस मधून कॉल आला होता मला. मिस्टर माजगावकर 2 दिवस झाले न सांगता ऑफिसला आलेले नाहीयेत आणि असं त्यांनी आधी कधीच केलं नाहीये म्हणून. व्हॉट रबिश? कोणी फोन केला होता? ते महत्वाचं आहे का? ऑफकोर्स महत्वाचं आहे ते. ज्या कोणी मूर्खानी तुला फोन केलाय ना, त्या मूर्खाला हे माहित नाहीये की काल दिवसभर मी क्लायंटच्या ऑफिस मध्ये होतो, टॅक्सेशनचं काम करत होतो. ओ का? काय झालं? गप्प का बसलीस? बोल. अनिश, भैरवी, हल्ली तुला खूप प्रश्न पडायला लागले ना? आताही संशय येत आहे माझ्यावर. उगाच चुकीच्या ट्रिपवर का जातोयस? हे फक्त विचारत होते. मग नको विचारूस मला. त्याऐवजी लोकांना सांग माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईड बोलू नका. कोणीच काही बोलत नाहीये, ते सुद्धा फक्त विचारत होते. मग तू नको विचारूस मला प्रश्न. हे सारखे सारखे प्रश्न विचारून ना इरिटेट झालोय मी आता. लेट मी लिव्ह माय लाईफ. एवढं चिडण्यासारखं? हॅलो अनिश, बाप्पा, प्राऊड ऑफ यू. मला तर प्राऊड ऑफ यू वाटून राहिलं तुमच्याबद्दल. पप्पा, इंग्लिश कट होऊन आलो. मला इंग्लिश मध्ये बोलायला लागलीस? नाही ना, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यापासून ना तुमचं डोसकं लय काम करून राहिलं. पण आहा, काय भारी ऍक्टिंग केली बाप्पा. नाही इतकी भारी ऍक्टिंग केली, मला तर वाटलं मोठे मोठे ऍक्टरची छुट्टी करून टाकाल तुम्ही.
बाबा खरं सांगते का तू जाऊ का सिनेमात म्हणजे कसं आहे, मला ना पहिल्याच पिक्चरला असं मोठं आवड मिळेल, एवढी मोठी ट्रॉफी मिळेल आहे ना. एक काम करतो तू विकते आणि 3 खंबे घेतो मग त्या. आले अवकातीत आले. जरा कौतुक सैन्य होत ना तुम्हाला. एवढे ढुसून पडले होते, लागलं तुमच्या डोसक्याले, तरी काही फरक नाही पडत ना तुमच्या स्वभावात. अरे असं ते पण ते बाकी एकदम साजरं झालं तुमचं. म्हणजे स्टोरी जी तुम्ही सांगितली ना अशी 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 बाप्पा पुरी नाही ना बाप्पा, खरं ना ते. अगं मला ना कोणीतरी मारलं, मी पडलो. हे? हा हा नाही ना. तुले खरं सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो का मी असं उभा होतो, एवढं मला आठवत आहे. मला ठाप असं कोणतरी मारलं ना, म्हणजे पडलो मी. कुठला तरी दलिंदर पिक्चर पाहिला असेल तुम्ही आणि ती स्टोरी तुमच्या डोसक्यात अशी फिरत असेल. माझ्यावर डाऊट घेतो तू? डाऊट नाही, मला खात्री आहे. हा असा माया नवरा करत आला असेल आणि पायात पाय अडकळला असेल माया फाद्याचा आणि आपटला असेल. खूप बोलली. चल नवरा आहे मी तुझा. हा मला काय सगळे जोतोय तो मलाच ऐकवतो, माहिती आहे. धंदेच तसे तुमचे, तुम्हाला ऐकवणार नाही तर काय होणार. माहिती आहे. चल खूप काम झालं, करा तुम्ही. चल खूप झालं. मला आता ते खायला दे. रडून घासा चुकला ना. मला 4 हात आहेत का? हा एवढं सारायचं करायचं, तुमचं करायचं. थांबा जरा, मला करू द्या शांतपणे. बनवून आलं, भूक लागली. हो बनवते. कुणी मारलं असेल का पण काय? मला वाटलं होतं की दिवसभर काकाच्या टेस्ट होतील, तेवढ्या वेळात या पैशांचं व्याज येईल आणि रात्री पैसे देऊन काकाला घरी घेऊन जाईल. पण या माणिकने सगळाच प्रॉब्लेम केलाय. आता तुषारला काय सांगू? हा बाबा बोला. हा काय रे, ते सुरू झाले काय? हो सुरू आहेत ना. मग मी काम करतो, मी तिकडे येतो आणि मी बसतो त्याच्याकडे. हा तुझ्या ऑफिसला. हा आणि किशा मामा? त्याचा बघतो, तू जाऊ दे रे. तू काम करतो, फक्त जाताना मला पैसे देऊन जा. नाही बाबा नको, मी थांबतो इथे. आणि तुझी कामं? अहो एनिवेज आता उशीर झालाय, मी काय आज जात नाही ऑफिसला. अरे मग हाफ डे घे ना, आपला दिवस कशाला फुकट घालवतो तुझ्यात? नको बाबा, मी जातो हॉस्पिटलमध्येच जातो. जातो म्हणजे तू अजून बाहेर आहेस? हा म्हणजे काकाच्या टेस्ट सुरू आहेत ना, आणि बाबा हॉस्पिटलमध्ये फोन अलाउड नाहीये, सो म्हणून मी बाहेर पडलो. आणि बाबा कसं आहे, तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला आतमध्ये सोडणार नाहीत, तुम्हाला बाहेरच बसावं लागेल. सो त्यापेक्षा तुम्ही घरीच थांबा. बरं, मग तुम्हाला कळव, म्हणजे मी तिकडे यायला हवं असेल तर. हा हो कळवतो ना. ठीक आहे, मग मी ऑफिसला जातो. हो कळवतो. कूल. ब्रोशर तर रेडी आहे, पण माऊला सांगितलंय बिझनेस बद्दल? काल बोलले आहे मी, बट लेट्स सी. यार सॅम, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. सी किती रॉ मटेरियल लागणार आहे, किती मॅनपॉवर लागणार आहे, याची काहीच आयडिया नाही आहे. सो एक एस्टिमेटेड कॉस्ट काढायला लागेल आणि या सगळ्याचं एक डिटेल प्रेझेंटेशन बनवायला लागेल. ते तू करशील रे. 1 मिनिट, हे कधी ठरलं? आत्ता ठरलं. हे बघ, आय हॅव सॉर्टेड आउट एव्हरीथिंग. प्रेझेंटेशनचं डिपार्टमेंट मी तुझ्याकडे देतेय, सेल्सचं माऊकडे, ओके, प्रोडक्शन ऑफकोर्स माझ्याकडेच असणार. करेक्ट. अँड अगेन ऍडव्हर्टाइजमेंट इज यू, इरा, निशान. खूप. ऐक ना, आपण हे सॉर्ट आउट करून घेऊया. हा करूयात ना. कर ना. एक सेकंड. जीजू, अरे तू दिल्लीला गेला होतास, एवढ्यात आलास? मीटिंग सकाळची होती ना, मीटिंग झाली मग लगेच निघालो. पाणी देऊ? नाही नको. अरे बाबा कुठे आहेत? बाबा हॉस्पिटलला गेलेत ना. हॉस्पिटलमध्ये? अरे बराच वेळ झाला रे, अजून कसं नाही आले? खूप लेट झाला. अरे केवढ्या टेस्ट करायच्या होत्या, वेळ लागलाच असेल ना. मे बी. हरकत नाही, मी अशोक काकांना फोन करतो आणि त्यांना विचारतो कुठपर्यंत आलेत. आजोबा नाही, अनिश काका गेलाय. हो राईट. अनिश गेलाय? हो, अनिश काका घेऊन गेला ईश्वर आजोबांना डॉक्टरकडे.
माझे पैसे? कसले पैसे? आय डोंट नो. काय झालं तुषार काकाला? कसले पैसे? आय रिअली डोंट नो. नाही ते त्यांचं असेल काहीतरी. फॉरगेट इट. आपण ह्याच्यात लक्ष देऊ. काय ब्रोशर फायनल करायचं होतं ना आजचे. मामा कुठे आहेत? झोपलेत ना माय बाई. झोपू दे. त्यांच्या जीवाले आराम आणि माया जीवाले आराम. आणि कामाचं काय? काम होती ना, करतील ना उठल्यावर. आणि मी आहेच ना. डोक्याला ताप दिला ना माया. सारे मला सांगत राहते माझ्या डोक्यावर कोणतरी मारलं, माझ्या डोक्यावर कोणतरी मारलं. मी सांगते बाप्पा घरातल्या घरात कोण मारणार आहे तुम्हाला? भास झाला असेल भात तर नाही म्हणे, मारलंच म्हणे. मी सांगून राहिलो तर माझ्या अंगावर वसकून ओरडले. सगळे नवरे बायकांवर राग का काढतात ना मला काही कळतच नाही. काहून? आणि चिडला का त्यावर? तो तर सतत चिडलेलाच असतो हल्ली. त्याला काय, खरं तर चिडचिड मी केली पाहिजे. जॉब सोडून मी घरात बसली. बर लग्न करून मी आली आहे वेगळ्या घरातून या घरात. स्वतःमध्ये बदल घडवले, नोकरी घर दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला, तरी चिडचिड माझ्यावरच. काय सांगू माय बाई तुले. हे बाय, बाईचा जन्मच असा असते. स्त्री जन्मा तुही कहाणी. मामी प्लीज तुमचं भाषण नका सुरू करू लगेच. नाही ना, भाषण नाही ना. आता संसाराचा अनुभव आहे म्हणून तुला सांगतो. हे बाय, आता खरी तुझ्या संसाराला सुरुवात झाली तर तुला एक मंत्र देतो मी. ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं आणि चुपचाप आपलं काम करत राहायचं. हे असं नाही, तुम्हाला सांगितलं असतं जरा भाच्याशी बोला, पण आता त्याला काही अर्थ नाहीये. कोण बोलू शकतो मी? 40 वर्ष संसाराचा अनुभव आहे माझ्या पाठी. असेल, पण माझा काही तुमच्यावर विश्वास नाही. आणि मुळात तुम्ही काहीतरी भलतच सांगाल, नाही ना, त्यात अनिश तुमच्यावर विश्वासही नाही ठेवणार. पण तरी मी बोलून बघू का तरी? काही गरज नाही. असा समजूतदार आहे अनिश. त्याला कळतं सगळं. आता आम्ही फक्त स्ट्रेसमध्ये होत म्हणून चाललंय हे. नीट कम्युनिकेशन पण नाही आमच्यात. इट्स ओके, इट्स जस्ट अ फेज. बाकी सगळं व्यवस्थित आहे.